डॉक्टरांचा हलगर्जीपणा की दुर्दैव. लातूर शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रियेदरम्यान 10वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू. अतिरिक्त भूल दिल्याचा नातेवाईकांचा आरोप. म्हाळंगरा परिसरात शोककळा. शहरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. कानापाशी असलेली साधी गाठ काढण्यासाठी आलेल्या एका 17 वर्षीय विद्यार्थ्याचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाला. डॉक्टरांनी दिलेली अतिरिक्त भूलमुळे आपल्या मुलाला जीव गेल्याचा आरोप करत नातेवाईकांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला. मिळालेल्या माहितीनुसार म्हाळुंगरा तालुका चाकूर येथील अभिजित अनंत काळे वय 17 याला कानाजवळ एक गाठ आली होती. ही गाठ काढण्यासाठी त्याचे वडील अनंत काळे यांनी त्याला 13 एप्रिल रोजी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. सर्व आवश्यक तपासण्या पूर्ण झाल्यानंतर आज दिनांक 18 एप्रिल रोजी सकाळी अभिजितला शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र त्यानंतर घडलेला प्रकार धक्कादायक होता. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार शस्त्रक्रियेसाठी अभिजितला भूल देण्यात आली होती. शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यावर भूल उतरवण्यासाठी दुसरे औषध देण्यात आले. या औषधाचा विपरीत परिणाम होऊन अभिजितच्या हृदयाचे ठोके अचानक मंदावले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी चर्चेत मान्य केल्याचे वडिलांनी सांगितले आहे. शस्त्रक्रिया नीट झाली, पण भूल कमी करण्यासाठी दिलेल्या औषधामुळे माझ्या मुलाचा जीव गेला असे स्वतः डॉक्टरांनी आम्हाला सांगितले. यात पूर्णपणे प्रशासनाचा हलगर्जीपणा आहे, अशी संतप्त भावना मृत अभिजितचे वडील अनंत काळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे. अभिजित हा 10वीचा विद्यार्थी होता. त्याचे भविष्य घडण्यापूर्वीच शासकीय रुग्णालयातील कथित हलगर्जीपणामुळे त्याचा अंत झाल्याने म्हाळंगरा गावात आणि लातूर शहरात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. रुग्णालय प्रशासनाकडून अद्याप अधिकृत लेखी स्पष्टीकरण आलेले नसले तरी या घटनेमुळे शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय सुविधेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. 18 रोजी सकाळी 7 वाजता माझ्या मुलाला ओटीमध्ये नेलं. सकाळी 7 वाजता ओटीमध्ये नेल्याच्या नंतर मला पाठवलं गेलं विवेकानंद हॉस्पिटलला रेडिएशन देण्यासाठी. तिथं अपॉइंटमेंट घेऊन या म्हणून. मी तिथे गेलेले असताना तिथून त्या डॉक्टरांना, डॉक्टर योगीराज म्हणून आहेत, त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला की सर तुम्ही ऑपरेशन करू शकता, पुढे रेडिएशन आपल्याला मिळू शकतं माझ्या मुलाला. ही अशी पुढं अपॉइंटमेंट घेऊन मी वापस दवाखान्यामध्ये आलो. त्यांनी तोपर्यंत माझ्या मुलाला ओटीमध्ये नेलेलं होतं. ओटीमध्ये नेलेलं असताना पुन्हा थोड्या वेळाच्या नंतर मी पोहोचल्याच्या नंतर थोड्या वेळाच्या नंतर डॉक्टर योगीराज बाहेर आले. हळणीकर सरांचे ज्युनियर आहेत ते. हळणीकर सर स्वतः मला बोलून गेले होते की ऑपरेशन झालं की ताबडतोब तुम्ही विवेकानंद हॉस्पिटलला घेऊन जा म्हणून. मला बाहेर बोलून हळणीकर सर मध्ये गेले. त्यानंतर मला ऑपरेशन झाल्याच्या नंतर मला आणून गाठ दाखवली की तुमच्या मुलाची कानाची गाठ ही अशी आहे, अशा पद्धतीची गाठ आहे. मला संपूर्ण एक्सप्लेन करून मला एक 10 ते 15 मिनटामध्ये तुमचा पेशंट एनेस्थेसियाच्या डोसमधून बाहेर येईल आणि बाहेर आल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला तुमचा पेशंट देऊ आणि तुम्ही तातडीने विवेकानंद हॉस्पिटलला घेऊन जा, असं एवढं सर्व सांगितल्याच्या नंतर आम्ही 15 ते 20 मिनटं वाट पाहिली. त्यानंतर संपूर्ण डॉक्टरांची ओटीमध्ये दाणादाण उडाली. आम्ही कंप्लीट 2 तास ओटीच्या बाहेर थांबलो, पण कोणताही डॉक्टर आम्हाला बोलत नव्हता किंवा काही सांगत नव्हतं की काय झाले, काय कॉम्प्लिकेशन्स आहेत, काय नाही. आम्ही डॉक्टरांना विचारलं अभिजित काळेचं कसं आहे, हो राय म्हणायचे, आम्हाला उडवून लावायचे आणि पटवून निघून जायचे. आणि त्यांना काय साहित्य आणायचे, काय करायचे ते करायचे. आणि पुन्हा कंप्लीट 2 तासाच्या नंतर हळणीकर सर आणि मधले जे ज्युनियर्स आहेत त्यांनी आम्हाला मध्ये बोलवून घेतलं आणि विश्वासात घेऊन सांगितले की तुमच्या पेशंटला अशा करता असं कॉम्प्लिकेशन झाले की काय. तर ऑपरेशन झाल्याच्या नंतर त्याला ॲनेस्थेशियाचा डोस दिलेला जे आहे त्याच्या डोसच्या बाहेर येण्यासाठी त्याला दुसरा डोस द्यावा लागतो. आणि तो डोस दिल्याच्या नंतर तुमच्या मुलाच्या अंगावर रेड कलरचे डॉट 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 आले अंगावरती. आणि अंगावरती डॉट आल्याच्या नंतर त्याला हार्टबीट त्याची एकदम कमी झाली, पुन्हा वाढली आणि पुन्हा आणखीन मधातच बंद पडली. आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला सांगतात की भरपूर प्रयत्न केला, आम्ही CPR दिला, असं केलं तसं केलं. आम्ही आता तुमचा पेशंट ICU मध्ये शिफ्ट करतोय. त्यानंतर तुम्ही पुढची प्रोसिजर पहा. पण ऑपरेशन झाले, तुमचा पेशंट सक्सेसफुली ऑपरेट झाला आहे हे असे आम्हाला काही सांगितलेलंच नाही. माझा हसता खेळता लेकरू, आज वय 17 वर्ष, नाव अभिजित आनंद काळे, आज आम्हाला सोडून गेलेला आहे.
ह्यांच्या निष्काळजीपणामुळे सोडून गेलेला आहे. कशाचं ऑपरेशनसाठी आपण इथं आणून माझ्या मुलाच्या कानामागं किलोइडची गाठ होती. ह्याच्या पहिलं माझ्या मुलाचं 2दा ऑपरेशन झालेलं आहे. त्यावेळेस माझ्या मुलाचं ऑपरेशन व्यवस्थित सक्सेसफुली झालं. व्यवस्थित ॲनेस्थेशिया दिलेला होता. त्या ह्याच्यातून माझा मुलगा व्यवस्थित बाहेर आलेला होता. पण ह्याच्यामध्ये माझा मुलगा दगावला. कृपया करून मला न्याय द्यावा. सर्व लातूरकरांना विनंती आहे, सर्व माझ्या बांधवांना विनंती आहे की आज माझ्या लेकरासोबत घडले, उद्या तुमच्यासोबत घडू नये, त्यासाठी सर्वांनी लवकरात लवकर माझ्यासाठी काहीतरी न्याय काढावा, काहीतरी मार्ग काढावा. चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.